कुरुंदवाड येथील गोठणपूर व गिरीश सिनेमा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घालत नागरिक, बालिका व जनावरांवर हल्ला करून जखमी केलाय. आनंदा किसप्पा प्रधाने वय 60, हेमा यादव वय 9 अशी जखमीची नाव आहेत. जनावरांच्यावरही औषधोपचार करण्यात आले. कुत्र्याच्या या हल्ल्यात शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. गोठणपूर इथं प्रधाने घरासमोरील गोठ्यात झोपलेले असताना कुत्र्यानं त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना रुग्णालयात नेलं, दाखल केलं. याच कुत्र्याने परिसरात 4 रेडके व 3 शेळीच्या पिलांनाही जखमी केलं. शहरातील गिरीश सिनेमा परिसर, माळभाग व शाहू चौक भागातही या कुत्र्यानं हल्ले चढवलेत. हेमा यादव या लहान बालिकेच्या हाता व पायाला गंभीर दुखापत झाली असून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 2 महिन्यात हा 3रा हल्ला असून पालिका प्रशासनाच्या कुत्री पकडण्याची मोहीम कधी सुरू होणार याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा रंगली आहे. टेंडर की बनाव? मोकाट कुत्रे पकडण्यासाठी टेंडर काढल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्ष कारवाई दिसत नसल्यानं हे टेंडर खरं की केवळ कागदोपत्री बनाव असा संतप्त सवाल नागरिक करतायत. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.